व अत्याधुनिक सुविधेसह सुसज्ज असलेल्या डॉक्टर घोरपडे यांच्या दातांच्या दवाखान्याला आताच भेट द्या। आमच्याकडे सर्व सुविधा उपलब्ध। आता वरुडमध्ये प्रथमच रात्रीची चिंता संपली। आमच्या रुग्णालयात रात्री 10 ते सकाळी 9 पर्यंत आपत्कालीन सेवाही सुरू। आमचा पत्ता LIC ऑफिस रोड, पावडे हॉस्पिटल जवळ, वरुड। राजुरा बाजार ते श्री क्षेत्र मुसळखेड येथे निघाली भव्य पायदळ दिंडी। हजारो भक्तांनी घेतला दिंडीत सहभाग। परमहंस श्री यशवंत महाराजांची पायदळ दिंडी जी आहे ते राजुरा बाजार येथून श्री क्षेत्र मुसळखेड साठी निघालेली आहे आणि आपण बघू शकतो हजारो भक्तांचा जो जनसमुदाय आहे, या पंचक्रोशीतील गावांचा जो जनसमुदाय आहे, बाबांचे जे भक्त आहे ते या पालखीमध्ये समाविष्ट झालेले आहेत। विविध भजन मंडळ आहे, पालखी आहे आणि आता राजुरा बाजार येथून श्री क्षेत्र मुसळखेडकडे ही पालखी रवाना झालेली आहे। जवळपास 10 ते 12 किलोमीटरचं हे अंतर असणार आहे आणि हे सर्व जे हजारो भक्त आहे पायी हे अंतर चालून बाबांच्या समाधीस्थळी म्हणजे श्री क्षेत्र मुसळखेड येथे पोहोचणार आहे। आणि बघू शकतो माझ्या पाठीमागे भव्य दिव्य अशी जी पालखी आहे आता मुसळखेडकडे निघालेली आहे। यामध्ये विविध भजन मंडळ आहे, भक्तीचा जो जनसागर आहे यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। बाबांच्या भक्तीत जे विलीन झालेले आहे ते जे जनसमुदाय आहे, भजन मंडळी अतिशय जोशामध्ये, अतिशय भक्तीच्या वातावरणामध्ये या पालखीमध्ये समाविष्ट होऊन मुसळखेडसाठी निघालेले आहे। विविध गावातील या पालख्या आहे आणि बघू शकतो आपण लहान्यापासून ते म्हाताऱ्यापर्यंत सर्वच भक्त यामध्ये समाविष्ट झालेले आहे। पालखी मार्गावरील प्रत्येक गावातील नागरिकांनी केले पालखीचे भव्य स्वागत। प्रत्येक ठिकाणी फराळ, चहा, पाणी, केळं, प्रसादाचे वाटप। जशी पालखी समोर जाते त्या मार्गावर सेवा देण्यासाठी जे आहे बाबांचे भक्त आहे, नागरिक आहे, पालखीत असणाऱ्या वारकरी जे मंडळी आहे, जे भजन मंडळी आहे त्यांना सेवा देण्यासाठी चहा असो, फराळ असो, नाश्ता असो, केळं वाटप असो हे केलं जाते आणि पालखीचं पूजन केलं जाते। या ठिकाणच्या काही महिला मंडळी आपल्यासोबत आहे, त्यांच्यासोबत देखील आपण बातचीत करणार आहोत। काय ते किती वर्ष झाले हे सगळं उपक्रम तुम्ही राबवता आणि काय आनंद मिळतो याच्यातून? जवळपास 13 वर्ष या दिंडीला झालेले आहेत। आम्ही सर्व कुटुंबासहित आणि सहपरिवार या दिंडीमध्ये सामील असतो आणि जी हवी ती मदत, शक्यतो जेवढी मदत आमच्याकडून होते तेवढी मदत आम्ही करतो। आता हे स्वामी समर्थाचं जेव्हापासून इथे मंदिर झालं तेव्हापासून आमचा अजमिरे परिवार आणि आमचे बाकीचे जे सहकारी आहे जसे वानखडे बंधू आणि राऊत बंधू हे सुद्धा आमच्यासोबत असतात आणि सर्व मिळून आम्ही हा कार्यक्रम पार पाडतो। काय सांगणार भाऊ, पालखी दरवर्षी या ठिकाणून निघते, भक्तांचा जनसागर यामध्ये असतो आणि सेवा देताना काय आनंद मिळतो? आनंद म्हणजे एवढाच का सगळे लोक 10-15 गावचे सगळे आणि नाचत गाचत दिंड्या जाते, सगळ्यांना आनंद मिळतो आणि खूप चांगलं वाटते। श्यामभाऊ आहेत, तुम्ही पायदळ चालत राजुऱ्यापासून मुसळखेडला जातायत, कसा आनंद आहे, काय किती लोक आहेत? खूप सारे लोकांचा प्रतिसाद आहे। आजूबाजूचे गाव एकदरा, ढगा, देवतवाडा, आजूबाजूचे पूर्ण परिसरातले लोक पैदल यात्रेत सहभाग घेत असते आणि हजारोच्या संख्येने हा पालखी सोहळा निघत असते। बरं, थकवा जाणवतो काय म्हणजे सगळ्यांना? नाही, काहीच थकवा वगैरे काहीच नाही जाणवत, असं वाटते चालतच राहावं। आपण बघू शकतो या बाजूनं चहा वाटप सुरू आहे, काय सांगणार, कसा आनंद मिळत आहे? खूप छान आनंद मिळतो आणि ह्या पालखीला 13 वर्ष झालेली आहे आणि इकडे पूर्ण हे भाऊनं जे सांगितलं ते तिकडचे लोक आमच्यासोबत जुळत नाही। वाडेगाव, काटी, चिंचरगव्हाण, मोरचून, पवनी हे सर्व लोक आमच्याकडे, डवरगाव, हे जे 10-12 गावचे लोक आहे हे आमच्या पालखीला जुळून राहते आणि संपूर्ण पैदल चालते आणि 13 वर्षात कोणतं जसं खंडन आलेलं नाही आहे, सतत सुरू आहे। आम्ही आता 4थं वर्ष। हानी कोणती झाली नाही आजपर्यंत या रोड, काहीच नाही। हे बाबांची कृपा आहे फक्त।
रस्त्यावरती आपण जर बघितलं तर अशी सेवा दिली जाते आणि विशेष म्हणजे प्रत्येक पालखी मार्गावर या ठिकाणी हे जे रांगोळी काढून पालखीचं स्वागत केलं आहे। राजुरा बाजार येथून निघालेली पालखी आता चिंचरगव्हाण गावामध्ये पोहोचलेली आहे आणि चिंचरगव्हाण येथील जे नागरिक आहे यांनी पालखीचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी तयारी केलेली आहे। रस्त्यावरती जे आहे रांगोळी काढलेली आहे आणि या पालखीचं स्वागत केलेलं आहे। खरं तर गावामध्ये जशा पालखीचं आगमन झालं तेव्हा पालखीचं पूजन करण्यात आलं गावातर्फे आणि जे नागरिक आहे या ठिकाणी बघू शकतो आपण उसळ जे आहे ते वाटप सुरू आहे आणि भक्तीचं वातावरण संपूर्ण या राजुरा ते श्री क्षेत्र मुसळखेड मार्गावर आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यातला पहिला टप्पा म्हणजे चिंचरगव्हाण गावामध्ये आपण सध्या आहोत आणि या ठिकाणी आपण बघू शकतो पालखीचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण गाव या रोडवरती आलेला आहे आणि उसळ देखील वाटप भक्तांना आणि पालखीत सहभागी वारकरींना देण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। ही पालखी आता पोहोचलेली आहे या मार्गावर असणाऱ्या मोरचून फाट्यावर आपण बघू शकतो आणि मोरचून फाट्यावर ही जी पालखी पोहोचत आहे त्याच्या आधी बघू शकतो या ठिकाणी जे आहे रांगोळीने सजावट करण्यात आलेली आहे। बघू शकतो जे या भागातील जे गावातील मंडळी आहे त्यांनी पालखीचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी जर आपण बघितलं तर मोठी संख्येनं जे भक्त आहे या ठिकाणी जमलेले आहेत। बाबांची आरती आता सुरू आहे आणि या ठिकाणी पालखीचं पूजन केलं जाईल आणि मग पालखी आहे समोर प्रस्थान करेल। त्याआधी जर आपण बघितलं तर त्या ट्रॅक्टरमध्ये या ठिकाणी या गावातील जे भजन मंडळी आहे जे नागरिक आहे भक्त आहे ते आहेत या पालखीमध्ये इथून ते समाविष्ट होईल आणि श्री क्षेत्र मुसळखेड येथे पोहोचेल। बघितलं आपण तर रांगोळीने काढून पालखीचं स्वागत केलं जाते। आपण बघू शकतो रांगोळी या ठिकाणी काढणे सुरू आहे। ही देखील एक या पालखीतली सेवाच आहे। बघू शकतो पालखी मार्गावर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावात अशी रांगोळी काढून ही सेवा या ठिकाणी दिली जाते। मोठा पोलीस बंदोबस्त देखील या पालखीमध्ये आहे। एखाद्या भक्ताला जर या पालखीमध्ये सेवा द्यायची असली तर त्याला गावातच असणं आवश्यक नाही, कारण अशी अनोखी सेवा आपल्याला पाहायला मिळणार आहे। हे जे बंधू आहे अमरावती येथे राहतात, म्हणजे स्थानिक ते उदापूरचे आहे, मात्र अमरावती येथे त्यांचं कॅन्टीन आहे। या सोहळ्यासाठी ते विशेष या ठिकाणी येतात। त्यांच्यासोबत आपण बातचीत करू। काय नाव आहे आपलं? सतीश तळहंडे। बरं, पाण्याच्या बॉटल आणि चहा तुम्ही असता कुठं आणि हे सेवा देण्याचं कारण काय? म्हणजे यशवंत बाबाची आमच्यावर कृपा असल्यामुळे आम्ही दर वर्षी त्यांच्यासाठी चहा पाणी बॉटल हे कॅन्टीनच्या दरम्यान त्याच्या भरोश्यावर हे करतो आम्ही। बरं, कसं नियोजन करता म्हटलं या सेवा देण्याचं वर्षभर? हे वर्षभर म्हणजे रोजच्या धंद्यातून 20 रुपये त्यांच्या नावाचे काढतो, जेवढे जमल तेवढे देवासाठी खर्च करतो। बरं, या वर्षात आता किती रुपये जमले? 6,500 रुपये। 6,500 सर्व सामाईन सगळं साखर चहा पावडर पाणी सगळं आहे अमरावतीला आपलं कॅन्टीन। वेलकम पॉईंट ट्रॅव्हल्स अर्जुन नगर जवळ। हे उदापूरचे आहे, यांचं अमरावती येथे कॅन्टीन आहे। रोजच्या गल्ल्यातून 20 रुपये ते जमा करतात आणि वर्षभरात जेवढे पैसे जमा होते ते पैसे बाबांच्या या पालखीच्या सेवेत लावले जातं। बघू शकतो आपण बॉटल शुद्ध पाणी पाजण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांनी केलेला आहे आणि सोबतच चहा देखील आहे। त्यांचा मुलाला या ठिकाणी त्यांनी सेवेमध्ये ठेवलेला आहे। काय नाव आहे तुझं? कृष्णा। किती वर्ष झाले हे असं करत आहे आता? 4 वर्ष। आता आपण बघू शकतो त्याची बहीण देखील आहे। किती वर्ष झाले? 3 वर्ष। काय वाटत असते इथे? चहा आणि पाणी। हजारो नागरिकांनी श्री क्षेत्र मुसळखेड येथे यशवंत बाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन घेतला महाप्रसादाचा आस्वाद। राजुरा बाजार येथील नागरिकांचा पालखीत उत्स्फूर्त सहभाग।
ऍड करता येईल. नाही ते तिकून गाड्या येणं जाते गेले ते जाऊ. सकाळी 9 वाजतापासून निघालेली पालखी अखेर दुपारी 1 वाजताच्या दरम्यान परमहंस श्री यशवंत बाबांच्या श्री क्षेत्र मुसळखेड येथे पोहोचलेली आहे. आपण बघू शकतो पालखीचं आगमन आता या मुसळखेड क्षेत्रात झालेलं आहे आणि याच्या मागे जो आहे हजारो भक्तांचा जनसमुदाय या पालखीमध्ये समाविष्ट झालेला होता. राजुरा बाजार इथून निघालेली पालखी चिंचरगव्हाण, मोरसून फाटा, उदापूर, चांदस, वाठोडा मार्गे या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि आपण बघू शकतो जे हजारो भक्त आहे आता या पालखीच्या माध्यमातून श्री क्षेत्र मुसळखेड येथे पोहोचलेले आहे आणि तो उत्साह आहे तो अजून पण कमी झालेला आपल्याला दिसत नाहीये. नमस्कार, तुम्ही पाहतात अमरावती टुडे न्यूज. अशाच प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा.